आणि देवेंद्र सरांना याबद्दल थँक्स म्हणाल, कारण त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला ऑन टोस ठेवलं की आळस आमचा झटकून तुम्हाला वाटतंय तुमचं हे झालंय, पण नाही, अजून 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 प्रत्येक दिवशी एक नवीन काहीतरी सापडत गेलं त्या कॅरेक्टरमधलं. नमस्कार, मी मधुराशी दहे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी रंगभूमीवर अनेक नवनवीन नाटकांचे प्रयोग लागलेले आहेत आणि यात आता आणखी एका नाटकाची भर पडते, जे 15 वर्षांपूर्वी रंगभूमीवर ऑल द बेस्ट हे नाटक गाजलं होतं. ते पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतंय, त्याच रूपामध्ये नवीन कलाकारांच्या बरोबर. आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका विकास पाटील. हाय विकास. हाय हाय. कसं आहेस? मस्त. आणि किती एक्साइटेड आहेस, किती थकलायस? प्रमोशन्स आणि इंटरव्ह्यूज चालू आहेत, त्यात तालीम चालू आहे. काय कसा होता हा 1.5 महिना? हा 1.5 महिना म्हणजे एक रोलर कोस्टर राईड होती माझ्यासाठी, इव्हन आमच्या चौघांसाठी सुद्धा. कारण मुळात हे नाटक नॉर्मल नाटक नाही आहे, हे वेगळं नाटक आहे. हे कॉमेडी तर नाटक आहेच, पण ॲट द सेम टाईम हे जे आपण नाही होत ते कॅरेक्टर प्ले करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे दमछाक तर खूप झाली आहे, थकलो तर आहेच आहे, पण तो थकवा मला असं वाटतं आता जाणवत नाही आहे, कारण आता 2च दिवसांवर आमचा प्रयोग लागला आहे. त्याच्यामुळे त्या थकव्याचं रूपांतर आता एक्साइटमेंटमध्ये झालं आहे, दडपणामध्ये झालं आहे, की आता जी एवढी आपण 2 महिने मेहनत घेतोय त्याचा आता खऱ्या अर्थानं फळ आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे तो थकवा कुठे जाणवत नाही आहे. त्यामुळे मजा येते. आणि जे काही 2 महिने मेहनत घेतली, जे काही प्रोसेस होती, ज्या काही गोष्टी आपण शिकलो त्या आता ॲक्च्युअल लोकांसमोर आणण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे लोकांनी सुद्धा जास्तीत जास्त संख्येने नाटक पाहायला यावं अशी एक मनापासून इच्छा आहे. नक्कीच. आणि मगाशी रिहर्सल पाहिली तुमची, इतकं कमाल वाटलं बघताना. म्हणजे ॲक्च्युली ना तुमच्या तिघांचे जे रोल्स आहेत ते इतके चॅलेंजिंग आहेत आणि मला असं वाटतं की आपण जे नसतो ते करण्यामध्ये जास्त ते एक वेगळं चॅलेंज असतं आणि ते खूप लोकांना भावणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस पहिल्यांदा रोलबद्दल तर तुला आधीपासून माहिती असेल, पण ज्यावेळेस पहिल्यांदा विचारलं गेलं किंवा फोन आला त्यावेळेस एक काय पटकन डोक्यात आलं होतं? नाही, पहिली गोष्ट तर डोक्यात येणारी हीच होती की कारण मी ऑल द बेस्ट ऑलरेडी फॅन होतोच, कारण लहान असताना ते पाहिलं होतं, त्याच्याविषयी ऐकलं होतं किती लोकांनी ते केलं आहे. आणि अशा नाटकासाठी जेव्हा आपल्याला विचारलं जातं आहे तर हीच खूप मोठी गोष्ट आहे कुठल्याही ॲक्टरसाठी. त्यामुळे मी बाकीची सगळी कामं बाजूला ठेवली आणि मी म्हटलं की येस, मी हे नाटक करतो आहे. आणि मग पुढच्या 1 आठवड्याभरात आमच्या तालमी सुरू, म्हणजे वाचन सुरू झालं, मग ती वाचनाची प्रोसेस झाली. त्यामुळे माझी फर्स्ट रिॲक्शन ही अशीच होती की वा, कारण काही रोल्स असे असतात की जे ड्रीम रोल्स असतात, तर तो असा हा रोल मला असं वाटतं माझ्या करिअरमधला असणार आहे. त्यामुळे तो पूर्णपणे जगलो आहे. म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे विजयचं, ते मी पूर्णपणे, म्हणजे आत्ता विकासपेक्षा मी विजय जास्त आहे. आणि त्याच्यामुळे खूप ग्रेटफुल आहे. मुळात मला वाटतं की खूप आभार मानेन मी देवाचे की मला अशी संधी दिली आणि मी माझ्याकडनं त्या संधीचं सोन्यात रूपांतर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. आणि याला नक्कीच यश मिळणार आहे. बरं, मला सांग की तुझी ह्यातली जी भूमिका आहे तर ती आहे अंध व्यक्तीची. तर या भूमिकेसाठी अभ्यास कसा केलास, किंवा तू काही डोळ्याला पट्टी लावून तशी तू प्रॅक्टिस केली होतीस, किंवा त्यात काही धडपड झाली, किंवा कधी कोणाला खरंच वाटलं की तुला खरंच दिसत नाहीये, असं कधी घडलं? नाही, एक्सरसाइजेस तर खूप केले आम्ही, म्हणजे हॉलवर पण करायचो. आणि एकदा आम्ही हा पण एक म्हणजे हे की सरांनी सांगितलं होतं की डोळ्याला पट्टी बांधून बाहेर जाणं. म्हणजे ऑफकोर्स मी एकटा नव्हतो गेलो, माझ्याबरोबर 1-2 जण होते. पण तो जो एक्सरसाइज होता तो मला वाटतं की एक आपण म्हणतो ना की डोळे उघडले माझे की ॲक्च्युली काय, म्हणजे एखाद्या हॉलमध्ये किंवा बंदिस्त जागेमध्ये ते परफॉर्म करणं आणि ॲक्च्युअल जेव्हा आपण बाहेर पडतो लोकांमध्ये, गर्दीमध्ये, तेव्हा किती अवघड असते ही गोष्ट, हे त्याची जाणीव मला त्या दिवशी झाली. आणि त्याच्यानंतर मग मला ते कॅरेक्टर सापडणं, आपण ज्याला म्हणतो ना की ती प्रोसेस सुरू झाली की ॲक्च्युली की बाबा काय, म्हणजे कारण मी जरी अभिनय करत असलो तरी मला गोष्टी दिसत आहेत, पण तरीसुद्धा त्या दिसूनसुद्धा मला दिसत नाही आहेत हे जे आहे. तर ते मग मी त्याच्यासाठी मग थोडा फोकस, म्हणजे तुझ्याशी पण मी आता बोलतोय तर मी तुझ्या नजरेला नजर न मिळवता, मी असं एक फोकस न ठेवता तुझ्याशी बोललो तर मला ते समोरच्याला असं वाटू शकतं की मला दिसत नाही आहे. सो त्या अशा वेगवेगळ्या एक्सरसाइजेस, मग काही फिल्म्स पाहिल्या ज्या यासाठी फेमस आहेत, हॉलिवूडच्या असतील, आपल्या इथल्या असतील, की त्यांनी ती कॅरेक्टर्स कशी केली आहेत, तो असा पूर्ण
त्यातनं अभ्यास करायचा प्रयत्न केला. क्या बात आहे. पण तिघांमध्ये जर का तुला तुझी भूमिका सोडून 2पैकी एक भूमिका करायला अजून एक आवडली असती किंवा ती एक तुला संधी असते की हां बाबा तू चूज कर, तर तुला कोणती आवडली असती? हे ॲक्च्युली हा म्हणजे खरंच हा खूप अवघड प्रश्न आहे, कारण हे तिन्ही कॅरेक्टर्स इतकी सुंदर लिहिली आहेत ना बेसिकली, त्यामुळे कुठल्याही ॲक्टरसाठी मला कुठलंही कॅरेक्टर द्या सर, मला ते आवडेल. पण त्यातल्या त्यात जर मला विचारशील मला माझ्यानंतर कुठलं फेवरेट कॅरेक्टर असेल तर ते चँगचं आहे, ज्याला ऐकू येत नाही, जो बोलतोय आणि तो सर्वात जास्त धमाल करतोय आमच्या नाटकामध्ये. कारण त्याचे जास्ती म्हणजे कारण जी गंमत आहे ती त्याच्या थ्रू ती होती आहे. त्याच्यामुळे जर माझ्यानंतर कुठलं कॅरेक्टर मला करायला आवडेल तर ते चँगचं आहे, चंद्रकांत. नाटकाचं नाव आहे ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट ह्या एका काय म्हणतो आपण एक शब्द घेऊयात आपण, ऑल द बेस्ट 3 शब्दांमधून एक तुला ज्यावेळेस नाटकाचं नाव कळलं, एक कोणत्या आठवणीत जुन्या गेल्यास की आपण कॉलेज डेजमध्ये किंवा शाळेत असताना आपण ऑल द बेस्ट म्हणतो, किंवा कधी कधी ना असं एक आपला विश्वास असतो की ओके ऑल द बेस्ट म्हटलं तर एक छान जाणार सगळा दिवस किंवा वगैरे असं. नाही, ऑल द बेस्ट ही मुळात फ्रेजच इतकी पॉझिटिव्ह आहे किंवा इतकी एनर्जी देणारी आहे. कारण लहान सहान गोष्टींमध्ये किंवा मग आपण परीक्षेला जात असतो किंवा एखाद्या डेटला जात असतो किंवा एखाद्या ऑडिशनला जात असतो, तर पहिला गोष्ट हे असते की ऑल द बेस्ट, की जे काही होईल ते छानच होईल. सो अशा खूप साऱ्या गोष्टी डोळ्यासमोरून गेल्या जेव्हा ऑल द बेस्ट हे नाव किंवा हे नाटक आपण करतो हे कळलं. आणि स्पेशली मला कॉलेजचे दिवस आठवले जेव्हा आम्ही एकांकिका स्पर्धा करायचो. तर तेव्हा स्पर्धांचं वातावरण तर तुला माहीतच आहे, म्हणजे किती म्हणजे कॉम्पिटिशन असते, एनर्जी असते, काटेकी टक्कर असते, आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा ऑल द बेस्ट या शब्दाचं किती महत्त्व आहे तेव्हा कळतं. त्यामुळे मला तो काळ आठवला, कॉलेजचा स्पर्धांचा काळ. नाटकासाठी एक अशी कोणती गोष्ट आहे की जी तू कटाक्षाने पाळायची ठरवलीस आणि एक गोष्ट जी कटाक्षाने टाळायची ठरवलीस? मग तो तुझा आवाज असू देत, तुझे उच्चार असू देत किंवा तुझे एक्सप्रेशन्स असू देत. मला पाळायची गोष्ट विचारशील पहिली तर मला असं वाटतं की माझा आवाज थिएटरमधल्या बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकापर्यंत स्पष्टपणे पोचला पाहिजे, क्लिअरली पोचला पाहिजे, हा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे त्याच्यासाठी जर कुठली गोष्ट करावी लागणार असेल, मग त्या आवाजाचे एक्सरसाइज असतील किंवा डिक्शनसाठी काही गोष्टी करायच्या असतील. आणि या नाटकाच्या निमित्ताने मी त्याच्यावर खूप काम केलं, कारण हे कॅरेक्टर त्याला दिसत नाही आहे, त्यामुळे त्याला जे पोचवायचं आहे किंवा त्याला जे कम्युनिकेट करायचं आहे त्याच्यामध्ये आवाज हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. किंवा आवाज घेणं पण त्याच्यासाठी, कारण त्याच्यासाठी डोळे नसल्यामुळे जिकडनं आवाज येतोय त्या बाजूला ते कॅरेक्टर उभं आहे. त्यामुळे आवाज घेणं पण आपण ज्याला म्हणतो, तर ती पण एक गोष्ट अशी आहे की जी खूप महत्त्वाची ठरते या ह्याच्यामध्ये. त्यामुळे ती एक गोष्ट आहे की जी मला पाळायची, की मला माझा आवाज पाळायचा आहे. आणि टाळण्याची गोष्ट मला म्हणशील तर आळस टाळायचा आहे. कारण होतं असं की खूपदा आपण थकतो आणि असं वाटतं की यार चलो झालंय आता बसलं ना नाटक, पण नाही, ते बाजूला सारून मला आणि देवेंद्र सरांना याबद्दल थँक्स म्हणाले, कारण त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला ऑन टोस ठेवलं की आळस आमचा झटकून तुम्हाला वाटतंय तुमचं हे झालंय, पण नाही, अजून 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 प्रत्येक दिवशी एक नवीन काहीतरी सापडत गेलं त्या कॅरेक्टरमधलं, आणि त्यासाठी आम्हाला थोडा आळस बाजूला ठेवावा लागला. सो ही गोष्ट अशी आहे आळस की जो मला असं वाटते बाजूला ठेवायला पाहिजे. या नाटकाने आणि या भूमिकेने विकासला काय म्हणून समृद्ध केलं एक कलाकार म्हणून? कलाकार म्हणून खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी मगाशी म्हणालो तसं हे कॅरेक्टर करायला मिळणं एका अंध व्यक्तीचं ही एक मुळात खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि एक मी कॉमेडी याच्या आधी कधी केलं नव्हतं, त्यामुळे टायमिंग काय असतं, पंचेस काढणं काय असतं, किंवा तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं समोरच्याला हसवणं काय असतं, किंवा एखाद्या लुकमधून सुद्धा तुम्हाला लाफ्टर काढता येऊ शकतो. सो ही गोष्ट मला अशी वाटते की ह्या नाटकातनं मी शिकलोय आणि पुढच्या माझ्या पूर्ण ॲक्टिंगच्या प्रवासामध्ये ही गोष्ट मला खूप उपयोगी पडणार आहे. डेफिनेटली. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि नाटकाचा आता प्रयोग पहिला लवकरच शुभारंभ आहे, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.